सो गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू ऑल ऑफ यू. मायसेल्फ अतुल मोरे. म्हणून आपला जो टॉपिक स्टार्ट आहे त्या टॉपिकचं नाव आहे सेल द युनिट ऑफ लाईफ. आणि आपण प्रिव्हियस लेक्चरला लायझोझोमबद्दल एकदम डिटेल असं डिस्कशन केलेलं आहे. लायझोझोम काय असतो, लायझोझोमला प्रायमरी सेकंडरी टर्शियरी केव्हा बोललं जातं. लायझोझोम बेसिकली त्याचे फंक्शन्समध्ये पाहायला गेलं तर सेल्युलर, इंट्रासेल्युलर, एक्स्ट्रासेल्युलर फंक्शन्स काय आहेत या सगळ्या गोष्टींबद्दल आपण डिटेल डिस्कशन केलेलं आहे. लायझोझोम हा बेसिकली युअर गॉल्जी बॉडीचा पिंच ऑफ केलेला जो छोटासा पार्ट असतो ज्याच्यामध्ये डिफरंट टाईप ऑफ हायड्रोलिटिक एन्झाईम्स असतात जे की pH5ला ॲक्टिव्ह असतात. ते pH5 कसा मेंटेन केला जातो या सगळ्या गोष्टीबद्दल काल आपण डिटेल डिस्कस केलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एंडोमेम्ब्रेन सिस्टमचा लास्टचा पार्ट डिस्कस करायचा आहे अँड दॅट इज नोन एज अ व्हॅक्युअल. होऊ शकतं की व्हिडिओची लेंथ थोडी कमी असेल पण कमीत कमी वेळामध्ये व्हॅक्युअल्सला बेस्ट ऑफ बेस्ट NCERT थ्रू आणि कन्सेप्च्युअली चांगलं आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके, so let's start with the last part of the endomembrane system that is known as a vacuole. Before that we will write the name of our topic. The name of our topic is nothing but the cell, the unit of life. आपला टॉपिकचं नाव आहे cell, the unit of life. तर म्हणून आज आपण व्हॅक्युअल्स बद्दल डील करणार आहोत. कशाबद्दल? व्हॅक्युअल्स. सो दिस इज द फोर्थ एंडोमेम्ब्रेन सिस्टम पार्ट नोन ॲज व्हॅक्युअल्स. बाळांनो जेव्हा आपण व्हॅक्युअल वर्ड यूज करू तेव्हा आपल्याला लक्षात येतं की व्हॅक्युअल इज प्रीडॉमिनंटली प्रेझेंट इन प्लांट सेल अँड सम प्रोटिस्टमध्ये आणि काही प्लांट सेलमध्ये प्रीडॉमिनंटली व्हॅक्युअल्स आपल्याला पाहायला भेटतात. आता खरं पाहायला गेलं तर व्हॅक्युअलचं प्रायमरी जे फंक्शन आहे तर प्रायमरी फंक्शनमध्ये व्हॅक्युअलच्या वॉटर सॅपला स्टोअर करणं, अनवॉन्टेड मटेरियल किंवा एक्सक्रिटरी प्रोडक्टला स्टोअर करणं काम असतं. पण कधी कधी हे काम मॉडिफाईड होतं आणि ते फूड एनगल्फ करण्यासाठी ऑस्मो रेग्युलेशनसाठी हे व्हॅक्युअल्स यूज केले जातात. तर क्वेश्चन पहिला हा अराईज होतो की आपल्या सेलमध्ये एंडोमेम्ब्रेन सिस्टमचा जो एंडिंग पार्ट आहे व्हॅक्युअल, तो व्हॅक्युअल दिसायला कसा असतो. ॲनिमल सेलमध्ये जर पाहायला गेलं तर व्हॅक्युअल्स हायली रिड्यूस असतात. प्लांट सेलमध्ये जर पाहायला गेलं तर प्लांट सेलमध्ये व्हॅक्युअल्स प्रीडॉमिनंटली प्रेझेंट आहेत आणि जो की 90% एरिया कव्हर करतात. म्हणजे याचा अर्थ मी असं सांगेल का की प्लांट सेलमध्ये व्हॅक्युअल्स आहे तर याचा अर्थ प्लांट सेलला ॲक्च्युली त्याचा शेप आहे. प्लांट सेलला व्हॅक्युअल्स आहे म्हणजे प्लांट सेलची टर्जिडिटी आहे. प्लांट सेल आहे म्हणजे प्लांट सेलमध्ये वॉटर स्टोअर करणारा युनिट व्हॅक्युअल्स आहे. तर असा हा व्हॅक्युअल जो आहे या व्हॅक्युअलबद्दल आज आपल्याला डिटेल डिस्कस करायचं आहे. बरं, मग मी असं म्हणेल जर व्हॅक्युअलची डायग्राम जर ड्रॉ करा म्हटलं तर सुरुवातीला आपण एक काम करूया, सेलची डायग्राम ड्रॉ करू. सपोज दिस इज नथिंग बट युअर प्लांट सेल. ही एक आपली प्लांट सेल आहे आणि यू नो द प्लांट सेल हॅज अ युनिक फीचर दॅट इज अ प्रेझेन्स ऑफ सेल वॉल. तर याचा अर्थ प्लांट सेलच्या बाहेर एक अजून प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे जिला सेल वॉल म्हणतो. म्हणजे याचा मीनिंग हा आहे दिस इज नथिंग बट युअर सेल वॉल अँड द येलो कलर लाईन इज नथिंग बट अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो दिस इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. Now the question arises, where does the exact vacuole present in a plant cell? तर प्लांट सेलमध्ये बाळांनो लक्षात ठेवा जो व्हॅक्युअल आहे तो अप्रॉक्स 90% एरिया कव्हर करतो प्लांट सेलचा. जर ड्रॉ करा म्हटलं तर मी हे असं स्ट्रक्चर ड्रॉ करेल अँड धिस स्ट्रक्चर इज नथिंग बट द व्हॅक्युअल्स. तर व्हॅक्युअल्स पाहते वेळेसच तुम्हाला असं दिसतंय व्हॅक्युअल्स इज ॲक्च्युअली कव्हरिंग द 90% पार्ट ऑफ द प्लांट सेल. प्लांट सेलचा 90% पार्ट हा व्हॅक्युअल कव्हर करतोय. तर मग व्हॅक्युअलच्या खाली दोन स्टेटमेंट लिहिणार आहे. सर्वात पहिल्यांदा जर तुम्ही म्हटलं की सर व्हॅक्युअल काय आहे तर व्हॅक्युअलचं पहिलं स्टेटमेंट असेल व्हॅक्युअल इज नथिंग बट द मेम्ब्रेन बाउंड स्पेस इन अ सायटोप्लाझम. इट इज अ मेम्ब्रेन बाउंड स्पेस इन अ सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये मेम्ब्रेन बाउंड जी स्पेस आहे त्या मेम्ब्रेन बाउंड स्पेसला बोललं जातं व्हॅक्युअल. दिस इज द फर्स्ट थिंग. बरं, यासोबतच जर प्लांट सेलबद्दल जर मला सांगा म्हटलं तर मी सेकंड स्टेटमेंट यूज करेल द 90% पार्ट ऑफ द प्लांट सेल इज ॲक्च्युअली कव्हर्ड बाय द व्हॅक्युअल्स. मी प्लांट सेलमध्ये सांगतोय. सो इन प्लांट सेल 90% part is covered by vacuoles. covered by vacuoles. तर प्लांटमध्ये 90% पार्ट आहे तो ॲक्च्युली यानेच व्हॅक्युअल्सनी कव्हर केलेला आहे. मग आता
आपण एक काम करूया, या व्हॅक्युअल्सला इथून उचलू, थोडंसं बाहेर ठेवूया आणि बाहेर त्या व्हॅक्युअल्सला सर्क्युलर शेपमध्ये दाखवू. इथं ज्या पद्धतीने तुम्हाला दिसतोय तसाच, पण थोडासा स्पेरिकल स्ट्रक्चर मी ड्रॉ करतो आणि नंतर त्याच्या हळूहळू एक एक कॅरेक्टर लिहायला सुरुवात करतो. ओके, तर हे पहा बाळांनो, हे जे व्हॅक्युअल्स आहे, या व्हॅक्युअल्सला जर तुम्ही म्हटलं की सर इथं ड्रॉ करा, तर मी असं म्हणू का बरं की दिस इज नथिंग बट युअर व्हॅक्युअल. हे ॲक्च्युअली आपलं व्हॅक्युअल आहे, करेक्ट. आणि हे जर व्हॅक्युअल असेल तर व्हॅक्युअलच्या आजूबाजूचा जो पार्ट आहे दॅट इज नोन ॲज अ सायटोप्लाझम. सो दिस मच पोर्शन इज नथिंग बट द सायटोप्लाझम. तो हा जो पार्ट असेल हा सायटोप्लाझमचा आहे. व्यवस्थित आहे का एक एक स्टेटमेंट? यू नो द व्हॅक्युअल इज अ सिंगल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर. तुम्हाला दिसते वेळेस दिसतं व्हॅक्युअल हा एका सिंगल मेम्ब्रेन बनलेला आहे. तर पहिलं स्टेटमेंट व्हॅक्युअलचं, व्हॅक्युअल इज नथिंग बट अ सिंगल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. हा एक सिंगल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे. पण व्यवस्थित आहे का? ही जी सिंगल मेम्ब्रेन असते दॅट इज अ मेम्ब्रेन ऑफ द व्हॅक्युअल इज कॉल्ड टोनोप्लास्ट. याला एक स्पेशल नाव दिलं आहे, सिंगल मेम्ब्रेन कॉल्ड टोनोप्लास्ट. सिंगल मेम्ब्रेनचं नाव आहे टोनोप्लास्ट. मग मी असं म्हणू शकतो का धिस मच पोर्शन इज नथिंग बट अ टोनोप्लास्ट, म्हणजे हा जो पार्ट असेल हा पार्टच तुमचा टोनोप्लास्टचा आहे. दिस इज नथिंग बट युअर टोनोप्लास्ट. म्हणजे टोनोप्लास्ट इज नथिंग बट द मेम्ब्रेन ऑफ द व्हॅक्युअल्स. व्हॅक्युअलची मेम्ब्रेन कोण असेल तर टोनोप्लास्ट आहे. सेकंड, याच्यात आपल्याला असं स्टेटमेंट यूज करता येईल, व्हॉट डज द व्हॅक्युअल्स ॲक्च्युअली स्टोअर. व्हॉट डज ॲक्च्युअली व्हॅक्युअल स्टोअर्स. हा काय स्टोअर करतो, याच्यामध्ये एक्झॅक्ट आहे काय? तर व्हॅक्युअल्समध्ये बेसिकली काय काय बाळांनो पहा. नंबर एक, इट हॅज द वॉटर सॅप. याच्यामध्ये पाणी आणि पाण्यासोबत अजून काही मिनरल्स म्हणा, काही न्यूट्रियंट्स म्हणा, हे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. सो इट हॅज द वॉटर सॅप. वॉटर सॅपच्या नंतर दुसरा कंटेंट जो आपल्या याच्यामध्ये पाहतो त्याला म्हणा सम एक्सक्रेटरी प्रोडक्ट. इट मे प्रेझेंट सम एक्सक्रेटरी प्रोडक्ट. याच्यात काही एक्सक्रेटरी प्रोडक्ट सुद्धा ठेवलेले आहेत. आता एक्सक्रेटरी प्रोडक्ट व्हॉट डज इट एक्झॅक्ट मीन? नको असलेले प्लांटचे पदार्थ. म्हणजे प्लांट जेव्हा मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी करेल आणि जेव्हा मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीच्या नंतर काही रॉ मटेरियल तयार होईल जे सेलला नको आहेत आणि सेलच्या बाहेर त्याला फेकून द्यायचं आहे, तर अशा एक्सक्रेटरी मटेरियललाही काही काळासाठी तो स्टोअर करतो. इट मे दीज आर द एक्सक्रेटरी मटेरियल. आणि अजून जर म्हटलं तर मी अजूनही असं म्हणेल की देर आर सम अदर मटेरियल विच इज नॉट युजफुल फॉर द प्लांट्स. अदर मटेरियल विच इज नॉट युजफुल. युजफुल नसलेलं दुसरं मटेरियलही याच्यामध्ये स्टोअर केलं जातं. सो सी दीज आर द मेन 3 पार्ट्स विच आर स्टोअर्ड बाय द व्हॅक्युअल्स. पहिला पार्ट लिहिला मी वॉटर सॅप, सेकंड लिहिले एक्सक्रेटरी प्रोडक्ट आणि तिसरं लिहिले अदर मटेरियल विच इज नॉट युजफुल. दिस इज इन्फॉर्मेशन अबाउट युअर व्हॅक्युअल. हे व्हॅक्युअलमध्ये असणाऱ्या गोष्टी आहेत. मग क्वेश्चन असा येतो की हा जो व्हॅक्युअल आहे सर, म्हणजे आणि व्हॅक्युअलची ही जी लेअर आहे टोनोप्लास्ट, हिचं मेन काम काय आहे? टोनोप्लास्टचं प्रायमरी फंक्शन आहे बेटा, इट फॅसिलिटेट the entry of some ion and some important material against the concentration gradient. मी पुन्हा सांगतोय, टोनोप्लास्टची जी मेम्ब्रेन आहे, आय विल ड्रॉ इट वन्स अगेन. पहा, मी जर असं म्हणू की हा आपला व्हॅक्युअल्स आहे आणि ही व्हॅक्युअलची टोनोप्लास्टची मेम्ब्रेन आहे ना, दिस इज अ टोनोप्लास्ट मेम्ब्रेन. दिस इज अ टोनोप्लास्ट and टोनोप्लास्ट इज नथिंग बट द मेम्ब्रेन ऑफ द व्हॅक्युअल. त्या टोनोप्लास्ट मेम्ब्रेनचं काम काय पहा. This टोनोप्लास्ट helps कशासाठी? or it facilitate the entry of some ion and some other important material against the concentration gradient. concentration gradient च्या अगेन्स्ट जाऊन काही आयनला आणि मटेरियलला इन आउट करण्याची कॅपॅसिटी टोनोप्लास्ट मेम्ब्रेन ठेवते. मी माहिती लिहितो, नंतर इलॅबोरेट करू. तर टोनोप्लास्टचं प्रायमरी काम काय म्हणू? टोनोप्लास्ट इज रिस्पॉन्सिबल, और मी असं लिहितो, इट फॅसिलिटेट कशाला? फॅसिलिटेट द एंट्री ऑफ और द एक्सचेंज ऑफ म्हणा. इट फॅसिलिटेट द एक्सचेंज ऑफ सम आयन्स and minerals and some
मिनरल्स, पण कसे? अगेन्स्ट द कन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, अगेन्स्ट कन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, कन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या अगेन्स्ट हे बेसिकली हेल्प करतात. आता कन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या अगेन्स्ट याचा मीन काय पहा. याचा मीन असा असू शकतो का की हा तुमचा आहे व्हॅक्युअल आणि व्हॅक्युअलच्या बाजूला जे काही लिक्विड असेल दॅट इज नथिंग बट द सायटोप्लाझम. याचा अर्थ या बाजूला सायटोप्लाझम आहे. येस ऑर नो? तर बाळांनो पहा, सायटोप्लाझममधून काहीतरी मटेरियल तुम्हाला व्हॅक्युअलच्या आत पाठवायचे जेणेकरून व्हॅक्युअलच्या आतलं कन्सन्ट्रेशन जास्त पाहिजे. म्हणून आपण काय म्हणतो इथं, इट फॅसिलिटेट द एक्सचेंज ऑफ सम आयन्स अँड मिनरल्स अगेन्स्ट द कन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. अगेन्स्ट कन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे या ठिकाणी आयनचं प्रमाण जास्त आहे आणि याच्यामध्ये आयनचं प्रमाण कमी आहे, पण तरीही या बाहेरच्या ठिकाणी आयनचं प्रमाण कमी आहे, आयन आर लेस आणि इथं आयन्स आर मोर. याच्यामध्ये आयन्स मोर आहेत. मग ज्याच्यामध्ये आयन्स मोर आहेत त्याच्याकडून लेसकडे जाणं म्हणजे पॅसिव्ह, पण लेसकडून मोरकडे जर आयन ट्रान्सफर होत असेल तर याचा अर्थ ॲक्टिव्ह आहे. मग इन शॉर्ट मी असं म्हणू का, ही जी मेम्ब्रेन आहे ती ॲक्टिवली बाहेरच्या आयन्सला मधल्या बाजूला पुश करते आणि जर बाहेरून मधल्या बाजूला ल्युमनमध्ये जर आयन पुश केले जात असतील तर जी काही मधला जो स्पेस आहे त्याच्यामध्ये कन्सन्ट्रेशन मोर असेल. इट हॅज द कन्सन्ट्रेशन in a more quantity and whereas the cytoplasm has the less concentration of the iron. त्यामुळे सायटोप्लाझम मध्ये कन्सन्ट्रेशन लेस असतं. पहिला पॉईंट क्लिअर. आणि हे सगळं करण्याचं काम कोण करतं? तुमची टोनोप्लास्ट मेम्ब्रेन. आणि टोनोप्लास्ट मेम्ब्रेनला मग पुन्हा मी स्टेटमेंट वापरतो, इट फॅसिलिटेट द एक्सचेंज ऑफ सम आयन अँड मिनरल्स अगेन्स्ट द कन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. अगेन्स्ट का? कारण जर लेसकडून मोरकडे जर जात असेल तर याचा अर्थ अगेन्स्ट आहे आणि मोरकडून लेसकडे येत असेल तर अलॉंग आहे. तिथं अलॉंग कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट नाही आहे, कमीकडून जास्तकडे जात आहे. इट इज अगेन्स्ट कन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. त्याच्यामुळे द कन्सन्ट्रेशन इनसाइड द व्हॅक्युअल इज मोर दॅन द कन्सन्ट्रेशन ऑफ द आयन इनसाइड द सायटोप्लाझम. सायटोप्लाझमच्या कम्पेअरमध्ये व्हॅक्युअलच्या आत असलेलं आयनचं कन्सन्ट्रेशन मोर आहे. येस ऑर नो? ओके. आता याच्यात थोडंसं जर आपण पुढे आलो तर आता क्वेश्चन आहे की हे जे व्हॅक्युअल्स आहेत हे काही अमिबामध्ये म्हणा काही प्रोटिस्टिनमध्ये डेव्हलप किंवा मॉडिफाईड झालेले व्हॅक्युअल्स आहेत. कसे बरं? जर समजा आपण याच्यातलं पहिलं एक्झाम्पल जर लिहू तर पहिलं एक्झाम्पल लिहूया द व्हॅक्युअल्स इन अमोइबा. अमोइबामध्ये कोणते व्हॅक्युअल्स आहेत पहा. अमोइबामध्ये जो व्हॅक्युअल्स आहे त्या व्हॅक्युअलला बेसिकली नाव दिलं जातं कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल. इट इज नोन ॲज कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल. बाळांनो, हे जे कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल आहे तर कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअलचं नॉर्मली फंक्शन वॉटरला स्टोअर करणं नाही आहे. तर बेसिकली याचं मेन काम आहे ऑस्मो रेग्युलेशन अँड एक्सक्रिशन, इलिमिनेशन ऑफ अनवॉन्टेड मटेरियल अँड मेंटेन द सॉल्ट वॉटर बॅलन्स इन द बॉडी. सो हे कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल जे अमिबामध्ये आहे इट बेसिकली परफॉर्म द टू फंक्शन. द फर्स्ट फंक्शन इज ऑफ ऑस्मो रेग्युलेशन. आणि जर तुम्हाला विचारलं कोणी व्हॉट इज द एक्झॅक्ट ऑस्मो रेग्युलेशन तर तुमचा आन्सर असायला पाहिजे ऑस्मो रेग्युलेशन इज नथिंग बट द सॉल्ट वॉटर बॅलन्स इन द बॉडी. किंवा आयन एक्सचेंज जे होतात त्या आयन एक्सचेंज करायचे आणि आयनचा नंबर मेंटेन ठेवायचा. त्यामुळे सॉल्टचं आयनचं प्रमाण आणि बॉडीमध्ये असलेल्या पाण्याचं प्रमाण एका कन्सन्ट्रेशनमध्ये एका फिक्स रेशोमध्ये मेंटेन करणं म्हणजे ऑस्मो रेग्युलेशन करणं. आणि ऑस्मो रेग्युलेशन करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल अमिबामध्ये त्याला हेल्प करतात. सो इन अमिबा कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल्स प्ले इम्पॉर्टंट रोल. आणि याच्याबद्दल जर माहिती लिहा म्हटलं तर तुमचा आन्सर असायला पाहिजे दिस ऑस्मो रेग्युलेशन इज नथिंग बट द सॉल्ट वॉटर बॅलन्स. सॉल्ट अँड वॉटर बॅलन्स. सॉल्ट वॉटर बॅलन्स करण्याचं काम करतात. बरं, याचं दुसरं अजून एक इम्पॉर्टंट काम आहे दॅट इज नोन ॲज एक्सक्रिशन. आणि यू नो व्हॉट इज एक्सक्रिशन? एक्सक्रिशन इज नथिंग बट द इलिमिनेशन ऑफ अनवॉन्टेड नायट्रोजिनस वेस्ट. नको असलेले नायट्रोजिनस वेस्ट मटेरियल इलिमिनेट करणं ते सुद्धा कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल करतात. तर कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअलचं दुसरं फंक्शन इलिमिनेशन ऑफ नायट्रोजिनस वेस्ट मटेरियल. नायट्रोजिनस वेस्ट मटेरियल इलिमिनेट करण्याचं काम बेसिकली केलं जातं आणि हे इलिमिनेशनच्या कामालाच बेसिकली म्हणतात एक्सक्रिशन. आणि सॉल्ट वॉटर बॅलन्सला बोललं जातं ऑस्मो रेग्युलेशन. अँड दीज टू आर इम्पॉर्टंट फंक्शन्स डन इन द कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल्स ऑफ अमिबा. बरं बाळांनो, अजून एखादा कोणता आपल्याकडे
व्हॅक्युअलचा टाईप आहे का, तर यस, काही प्रोटिस्टमध्ये पण व्हॅक्युअल्स आहेत बाळांनो. मग मी आता इथं सेकंड लिहिणार आहे, द व्हॅक्युअल्स प्रेझेंट इन प्रोटिस्ट. बरं, हे जे प्रोटिस्टमध्ये व्हॅक्युअल्स आहेत, तर प्रोटिस्टच्या व्हॅक्युअल्सबद्दल मी असं लिहू का, दीज आर बेसिकली कॉल्ड एज अ फूड व्हॅक्युअल्स. यांचं नाव काय बाळांनो, दॅट इज नोन एज अ फूड व्हॅक्युअल. अँड फूड व्हॅक्युअल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर एनगल्फिंग द फूड मटेरियल. एखाद्या ठिकाणी फूड जर असेल, त्या फूडवर जायचं आणि त्या फूडला कॅप्चर करायचं, एनगल्फ करायचं, आणि आपल्या व्हॅक्युलर जी स्पेस आहे त्याच्यामध्ये त्याला काही काळासाठी स्टोअर करायचं. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द फंक्शन परफॉर्म बाय द व्हॅक्युअल्स. म्हणून मी असं म्हणू, ज्या प्रोटिस्टमध्ये फूड व्हॅक्युअल्स आहे त्यांचं प्रायमरी काम आहे स्टोरेज ऑफ द फूड ऑर एनगल्फिंग द फूड मटेरियल. एनगल्फ करणे म्हणजे जाणं आणि कॅप्चर करणं. एनगल्फिंग द फूड मटेरियल, जाणं आणि फूड मटेरियलला एनगल्फ करणं, हे आपलं याचं प्रायमरी फंक्शन आहे. यस ऑर नो. सो दीज आर द टू टाइप्स ऑफ द व्हॅक्युअल्स. द फर्स्ट वन इज अ कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युअल which is present in amoeba, and the second one is a food vacuole which is modified for the storage of food in some protist. आता यानंतर क्वेश्चन अराईज असा होतो की सर आपलं जे व्हॅक्युअल्स आहे हे जनरली कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युअल्स हे मरीन वॉटरमध्ये सापडतात का फ्रेश वॉटरमध्ये सापडतात. तर बाळांनो, मरीन वॉटरमध्ये सापडण्याचं प्रमाण कमी आहे, किंवा नाही म्हटलं तरी चालेल, फ्रेश वॉटरमध्येच कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युअल्स असणारे ऑर्गॅनिझम तुम्हाला सापडतात. त्याचं रिझन पहा काय आहे ते. मी असं म्हटलं तर चालेल का, समजा, कारण व्हॅक्युअलचं काम सतत वॉटरला स्टोअर करणं असतं, टर्जिडिटी देणं असतं सेलला. तर समजून घेऊ, आपल्याकडे दोन टाईपचं वॉटर आहे. ओके, सपोज आय हॅव वॉटर ॲज अ मीडियम. मीडियम म्हणा किंवा जस्ट माझ्याकडे वॉटर आहे इतकं म्हटलं तरी चालेल. आता हे जे वॉटर असणार आहे, हे वॉटर बाळांनो माझ्याकडे दोन टाईपचं वॉटर आहे. एक असू शकतं की इट इज अ फ्रेश वॉटर, अँड सेकंड इट इज अ मरीन वॉटर. आपण फ्रेशनं सुरुवात करूया. समजा मी असं म्हणतो, माझ्याकडे, किंवा मरीननं सुरुवात करू, माझ्याकडे एक मरीन वॉटर आहे. मरीन वॉटर म्हणजे सॉल्टचं कन्सन्ट्रेशन जास्त, आणि होऊ शकतं की माझ्याकडे फ्रेश वॉटर पण आहे. म्हणजे आपले एक्सपेरिमेंटल बेसिसवर आपण घेतोय. आता जे ऑर्गॅनिझम मरीन वॉटरमध्ये राहतात त्यांच्याबद्दल काय, आणि जे ऑर्गॅनिझम फ्रेश वॉटरमध्ये राहतात त्यांच्याबद्दल व्हॅक्युअल्स कसं काम परफॉर्म करतो ते पाहूया. बाळांनो व्यवस्थित पहा. समजा आपण असा वर्ड जर यूज केला, कसा बरं, हां, की द ऑर्गॅनिझम विच आर बेसिकली ऑब्झर्ड इन द मरीन वॉटर. मरीन वॉटरमध्ये आहेत म्हणजे त्याच्या कंडिशन कशी असेल. समजा इथं मी असा व्हॅक्युअल जर तुम्हाला शो करू, आणि बाहेरच्या बाजूला जर विचारलं, तर बाहेरच्या बाजूला मरीन वॉटरमध्ये सॉल्टचं कन्सन्ट्रेशन जास्त आहे अँड वॉटरचं कन्सन्ट्रेशन लेस आहे. कारण मरीन वॉटर आहे ना, म्हणजे खारं पाणी ज्या ठिकाणी असतं तर त्या पाण्यामध्ये सॉल्ट नक्कीच जास्त आहे, आणि ओरिजिनल जे वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत त्याचं प्रमाण थोडंसं कमी असेल. अशा वेळेला मला सांगा, म्हणजे वॉटर जर बाहेर कमी आहे, म्हणजे वॉटरचं कन्सन्ट्रेशन बाहेर लेस आहे, तर व्हॅक्युअलमध्ये पाण्याचं ऑब्व्हियसली याच्या कम्पेअरमध्ये पाणी इथं जास्त असेल, आणि पाणी कधी त्याच्या हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे जातं. म्हणजे वॉटर बाहेरून आत येतं, कारण बाहेरच्या बाजूला पाणी कमी आहे. बाहेर पाणी कमी का आहे, कारण इट इज नथिंग बट द मरीन वॉटर. मग या कंडिशनला बेसिकली बोललं जातं एक्झोऑस्मोसिस. याला काय बोललं जातं बाळांनो, दिस इज नोन ॲज अ एक्झोऑस्मोसिस. दिस प्रोसेस इज नोन ॲज अ एक्झोऑस्मोसिस. बाळांनो, एक्झोऑस्मोसिस जर झालं तर या व्हॅक्युअल जे आहे सगळं पाणी लूज करून टाकेल, आणि त्यानंतर तो व्हॅक्युअल जो तो कोलॅप्स होऊन जाईल. आणि कोणताही ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीतल्या व्हॅक्युअल्सला कोलॅप्स करायची कॅपॅसिटी ठेवेल का, किंवा इच्छा व्यक्त करेल का, नाही. म्हणून जनरली मरीन वॉटरमध्ये व्हॅक्युअल्स असणारे ऑर्गॅनिझमचं प्रमाण तुम्हाला कमी पाहायला भेटते, किंवा दे विल नॉट वर्क देअर, ते तिथं काम नाही करत. आणि फ्रेश वॉटरचा जर विचार केला बाळांनो, तर फ्रेश वॉटरमध्ये आपण हीच कंडिशन घेऊया. आपण असं समजू, समजा फ्रेश वॉटरमध्ये माझ्याकडे एक व्हॅक्युअल आहे. फ्रेश वॉटर आहे, याचा मीन एक आहे, या ठिकाणी बाहेरच्या बाजूला सॉल्टचं कन्सन्ट्रेशन कमी आहे आणि वॉटरचं कन्सन्ट्रेशन मोर आहे. जर वॉटरचं कन्सन्ट्रेशन बाहेर जास्त असेल तर व्हॅक्युअल्समध्ये कमी असेल, मग बाहेरचं जे पाणी आहे ते इझिली आत जाईल. दिस प्रोसेस इज नोन ॲज अ एंडोऑस्मोसिस. याला बोललं जातं एंडोऑस्मोसिस. आणि जर समजा एंडोऑस्मोसिस जर होईल तर या ठिकाणी टर्जिडिटी ऑफ द सेल इज टू बी मेंटेन, आणि त्याच्यामुळे या ठिकाणची टर्जिडिटी मेंटेन केली जाते. म्हणून फ्रेश वॉटरमध्ये जनरली तुम्हाला व्हॅक्युलर असणारे जे ऑर्गॅनिझम आहे किंवा व्हॅक्युअलची फंक्शनॅलिटी जास्त प्रमाणात पाहायला भेटते. करेक्ट. तर आजच्या लेक्चरमध्ये आज आपल्याला इतकाच पार्ट घ्यायचा होता, यापेक्षा काही जास्त डील करायचं नाही आहे. एन सी आर टीमध्ये पाहिलं तर याच्यापेक्षा खूप कमीच दिलेलं आहे. आपण थोडंसं त्याला इलॅबोरेट करून काही क्वेश्चन्स कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, एक 5 मिनिटामध्ये याला रिव्हिजन करू आणि आजचं लेक्चर आपण याच ठिकाणी थांबूया.
किती मिनिट झाले? 19 ते 20 मिनिटाचं लेक्चर झालं सॉरी, पण कंटेंट छोटा आहे आणि त्यापेक्षा नको असलेल्या गोष्टी वाढवण्यात काही अर्थ नाही. पुढच्या पॉईंटमध्ये जेव्हा आपण मायटोकॉन्ड्रिया प्लास्टिड शिकू तेव्हा आपण इलॅबोरेट त्याला डिस्कस करूया. बरं, आता इथं पहा बरं, मी पुन्हा एकदा सांगतोय, याला मी थोडंसं मिनिमाइज करतो. तर आपण असं म्हणू, जस्ट अ मिनिट, आपण जो पार्ट आज शिकलेला आहे त्या पार्टचं नाव आहे व्हॅक्युअल. मग व्हॅक्युअल्सबद्दल आपण काय काय डील केलं? व्हॅक्युअल इज नथिंग बट अ मेम्ब्रेन बाउंड स्पेस इन अ सायटोप्लाझम. ही एक मेम्ब्रेन बाउंड स्पेस असते सायटोप्लाझममधली. जनरली प्लांट सेलमध्ये हा 90% पार्ट कव्हर करतो. त्यानंतर इट इज अ सिंगल मेम्ब्रेन स्ट्रक्चर असतं आणि ह्या सिंगल मेम्ब्रेनला टोनोप्लास्ट म्हणतात. टोनोप्लास्ट फॅसिलिटेट द एंट्री ऑफ आयन्स. तर ही टोनोप्लास्ट मेम्ब्रेन आहे आणि याचं प्रायमरीचं काम असेल व्हॅक्युअलचं काय आहे? वॉटर सॅप स्टोअर करणं, एक्सक्रिटरी प्रोडक्टला स्टोअर करणं आणि अदर मटेरियल नॉट युजफुल दे आर ऑल्सो नीड टू बी स्टोअर्ड, ते सुद्धा स्टोअर करणं यांचं काम आहे. त्यानंतर जर मी असं म्हणू की माझ्याकडे इथे ही जी टोनोप्लास्ट आहे तिचं एक्झॅक्ट फंक्शन काय, तर आपण असं लिहिलं, इट फॅसिलिटेट द एक्सचेंज ऑफ सम आयन्स अँड सम इम्पॉर्टंट मिनरल्स अगेन्स्ट द कन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. कन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटच्या अगेन्स्ट जाऊन काही मिनरलला, आयनला मेंटेन करणं, हे बेसिकली त्याचं काम आहे. मेंटेन करणं म्हणजे सायटोप्लाझममधले आयन्स उचलणं आणि तुमच्या व्हॅक्युअलच्या स्पेसमध्ये सोडणं. अमिबामध्ये कोणता व्हॅक्युअल आहे? अमिबामध्ये कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल आहे. त्या कॉन्ट्रॅक्टाईलचं काम आहे ऑस्मो रेग्युलेशन अँड एक्सक्रिशन. ऑस्मो रेग्युलेशन म्हणजे सॉल्ट आणि वॉटरला बॅलन्स ठेवणं. सॉल्ट म्हणजे इन शॉर्ट वी आर डिस्कसिंग अबाउट द आयन्स. आणि एक्सक्रिशन म्हणजे इलिमिनेशन ऑफ नायट्रोजिनस वेस्ट ऑर अनवॉन्टेड मटेरियल. बरं, प्रोटिस्टमध्ये कोण असेल तर फूड व्हॅक्युअल्स असेल, त्याचं काम आहे एनगल्फिंग द फूड मटेरियल. आणि त्यामुळे जर मरीन वॉटरमध्ये जर व्हॅक्युअल्स असेल तर एक्झोऑस्मोसिसनं इट विल सॅडली और बॅडली अफेक्टेड. आणि या ठिकाणी जर विचार केलं एंडो ऑस्मोसिस असेल तर त्याची टर्जिडिटी मेंटेन केली जाते, बाहेरून पाणी आत येतं. करेक्ट. So with the help of this point we are completing our endomembrane system, completely all the 4 parts, starting from the endoplasmic reticulum and ending with the vacuoles, that is endoplasmic reticulum, Golgi bodies, lysosome and vacuole. ओके. तर उद्याच्या पार्टमध्ये आपण नॉन एंडोमेम्ब्रेन सिस्टमचे जे पार्ट आहेत त्याला आपण सुरुवात करूया. ओके. तोपर्यंत सर्वांनी यासाठी रीड करा, आपल्या PDF सेक्शनमधून PDF डाउनलोड करा आणि ज्या मी हँड रिटन लिहिलेल्या नोट्स आहेत, मी जे बोर्डवर लिहितो अशाच नोट्स तिथं आहेत, ते प्रिंट आउट करा आणि चांगल्यापैकी स्टडी करा. काळजी घ्या. बाय.